नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत 1 वाटी रव्याची झटपट न्याहारी. कामाच्या व्यापात दुपारचं जेवण कधी मिळेल याची शाश्वती नसते, म्हणूनच सकाळी न्याहारी घेतल्याशिवाय आपण घराबाहेर पडत नाही. पण घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि पटकन होईल अशी कोणती न्याहारी करावी हा आपल्यापुढे प्रश्न पडतो. म्हणूनच आज आपण 1 वाटी रव्याची झटपट न्याहारी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. रव्याची न्याहारी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 1 वाटी रवा घेतलाय, तेल, कांदा, टोमॅटो, गाजर, हे अर्धा वाटी मी दही घेतलंय, कोथिंबीर, हिंग, मीठ, बेसन, तांदळाचं पीठ आहे, आलं लसणाची भरड आहे आणि 1 हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली. न्याहारी करण्यासाठी ना प्रथम आपण पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी एक बाउल घेतलंय. आता हा 1 वाटी रवा आपण या बाउलमध्ये घालूया. 1 मध्यम कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया याच्यात. 1 मध्यम टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते पण घालूया. 1 चमचा मी बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही घालू शकता. मटार घालू शकता, कोबी घालू शकता, फ्लावर घालू शकता बारीक चिरलेला. कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीच्या तुम्ही घालू शकता. या न्याहारीचं असं आहे की आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून ही न्याहारी अगदी सहज होते. आपल्याला काही साहित्य आणण्यासाठी बाजारात जावं लागत नाही. त्यामुळे घरामध्ये असलेल्या कोणत्याही भाज्या तुम्ही घालू शकता. छोटा पाव चमचा मी हिंग घालते. मिक्स करून घेऊया आता हे सगळं. आपलं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे. आता त्यात प्रथम मी अर्धी वाटी दही घेतले, ते दही घालूया. दही जर आंबट असेल तर पाव वाटी घेतलं तरी हरकत नाही. थोडी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली. 1 हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. या न्याहारीमध्ये ना शक्य होईल तेवढे बारीक बारीक पदार्थ चिरायचे. अर्धा चमचा आलं आणि लसणाची ही मी भरड घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा भरून आपण तांदळाचं पीठ घालूया. 1-1.5 चमचा. तांदळाने आपल्या न्याहारीला छान बाइंडिंग येतं, म्हणून 1-1.5 चमचा घालूया आपण ते. आणि 1 चमचाभर बेसन घालूया. बेसनाने पण बाइंडिंग पण येतं आणि चव पण येते छान. चवीनुसार आपण थोडं मीठ घालूया. आणि आता जरा हातानेच छान मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ मिरची सगळीकडे सारखं लागलं जाईल. आता आपण त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. आपण हे मिश्रण मध्यम करणार आहोत. एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट सुद्धा नाही, मध्यम करायचं. आपल्या न्याहारीचं पीठ करून झालेलं आहे. आता ना हे मिश्रण आपण एक 3-4 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. कारण आपण रवा घातलाय ना, तर रवा भिजायला आणि मुरायला त्याला वेळ दिला पाहिजे, म्हणून 3-4 मिनिटं झाकून ठेवणार आहोत हे मिश्रण भिजत ठेवून 3-4 मिनिटं झाली आहे. ते झाकण काढून पाहूया. आपला रवा भिजून फुगल्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर आता मी थोडं त्याच्यामध्ये पाणी घालते. साधारण 2 चमचे पाणी घालते.
मिश्रण आपलं घट्ट पण नकोय आणि एकदम सैल पण नकोय, मध्यम हवंय. त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करायचं आहे. आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे. न्याहारी करायला सुरुवात करूया. ही न्याहारी झटपट होते. तुम्ही जर भाज्या रात्रीच चिरून फ्रीजमध्ये ठेवल्या तर सकाळी ही न्याहारी एकदम झटपट होते. आपण या रव्याच्या मिश्रणाला एक तडका देणार आहोत. त्यासाठी मी एक पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी आपण राई घालूया, थोडं जिरं घालूया आणि थोडे धणे घालूया. ही फोडणी छानपैकी आपण या मिश्रणावरती घालूया. त्यामुळे आपली न्याहारी एकदम चवदार होईल. न्याहारी करण्यासाठी मध्यम गॅसवरती मी हे फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे. या फोडणीच्या भांड्यामध्येच आपण न्याहारी करणार आहोत. भांडं छान तापलेलं आहे, वाफा येत आहेत. त्याच्यात थोडं तेल घालूया आपण. त्याच्यात तेल चांगलं पसरून घेऊया भांडभर. आणि आता हे आपलं तयार पीठ आहे ना, ते एकदा ढवळून घेऊया छान. आणि आता या तापलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर घालूया, मिश्रण घालूया. साधारण 1.5 पळी मी हे मिश्रण घातलेलं आहे या भांड्यामध्ये. आणि 1-2 मिनिटं आता आपण झाकून हे भांडं ठेवणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा. 1.5-2 मिनिटं झाली आहे. झाकण काढूया आता आपण. आपल्या न्याहारीने आपणूनच कडा सोडलेल्या आहेत आणि छान फुगलाय सुद्धा. या न्याहारीला तुम्ही आप्पे सुद्धा म्हणू शकता, पोळे म्हणू शकता. तुम्हाला पाहिजे ते नाव तुम्ही देऊ शकता. ही न्याहारी अतिशय रुचकर लागते आणि झटपट होते. न्याहारी उलटून साधारण 1 मिनिट झालेले आहे. ही न्याहारी छान फुगली सुद्धा आहे. काढून घेऊया आता प्लेटमध्ये. सुंदर झाले आहे ना एकदम. रंग वगैरे सुरेख आलेला एकदम आणि झटपट होते. अजून एक न्याहारी करूया. त्यासाठी थोडं तेल घालूया या पॅन मध्ये. पॅन मध्ये 1 पळी हे मिश्रण सोडूया. आता 1-1.5 मिनिट आपण हे मिश्रण झाकून ठेवूया, म्हणजे हे मिश्रण शिजेल आणि छान फुगून वर येईल. 1-1.5 मिनिट झाले. झाकण काढूया आता परत. आणि बाहेरून छान कुरकुरीत सुद्धा झालेले आहे बघा. थंड झाल्यावर आणखीन कुरकुरीत होणार ते. एक वाटी रव्याची झटपट न्याहारी तयार आहे, कुरकुरीत आणि चवदार. सोबत आपण हिरवी चटणी दिली आहे, मिरची आणि कांदा सुद्धा दिलेला आहे. न्याहारी आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.